सुरुवात करायची आहे भारत आणि अफगाणिस्तान. अफगाणिस्तानला ओळखता, भारताला बॉर्डर लागून आहे त्याची खूप कमी, सगळ्यात कमी आहे. आणि कोणाच्या नॉर्थला आहे तो? यस, पाकिस्तानच्याही नॉर्थला आहे. तर अफगाणिस्तानला रिसेंटली काय चालू आहे माहिती आहे तुम्हाला? ऐकलंय न्यूज मध्ये? तालिबानचं सरकार आलंय तिथे, सेकंड टाइम आहे तिथे सरकार. कोणाचं आलंय? तालिबान. आणि तालिबान काय आहे? एक दहशतवादी संघटना आहे. विचार करा की एका देशावरती दहशतवादी संघटना राज्य करते, ते पण आता 2024 मध्ये. आणि दॅट वॉज अ बिग इन्सिडेंट. आता जेव्हा झालं ना 2023 मध्ये झालेला आहे, मोठा इन्सिडेंट होता. डायरेक्ट घुसले ते सिटीमध्ये, कॅप्चर केली कॅपिटल. तिथले जे प्राईम मिनिस्टर होते घनी, ते पळून गेले तिथून, त्यांना पळून लावलं आणि सत्ता यांच्या हातामध्ये आली, तालिबान सरकार. याच्या आधी सुद्धा आलं होतं विथ द हेल्प ऑफ अमेरिका, पण आता स्वतःच्या ह्याच्यावरती तिथे आलेले आहेत आणि पूर्ण जगभरामधून त्यांना तिथे काही सपोर्टर्स आहेत आणि काही मोस्टली देश त्यांना विरोध करतायत. तर डेमोक्रेटिक नेशन त्यांना काय करतील? विरोधच करतील. त्याच्यावरती सँक्शन्स आहेत, बरेचसे ब्लॉकेट्स त्यांना टाकलेले आहेत, बरेचसे बंधन आहेत आता सध्या अफगाणिस्तानवरती. का? तालिबान सरकारला नाही ना अप्रुव्हल कोणी देऊ शकत. हा, बट जे डिक्टेटर्स आहेत, अस्थिर सरकार ज्यांच्यामध्ये किंवा वन पार्टी गव्हर्नमेंट आहेत, असे मात्र त्यांना काय करतात? सपोर्ट करतात. पण खुलेआम अशा सरकारला सपोर्ट करणं म्हणजे बाकी देशांचा पण राग स्वतःवरून ओढून घेणं असतं. विचार करा. आणि अफगाणिस्तान आपल्यासाठी महत्वाचा देश वाटतो का तुम्हाला? वाटतो? यस, खूप जास्त महत्वाचा देश आहे. तो नेबरिंग कंट्री आहे आपला. आणि त्याची जर लोकेशन तुम्ही बघितलं तर त्याचं लोकेशन एकदम की लोकेशन आहे, ज्याचं अफगाणिस्तानवरती नियंत्रण, त्याचं आशियावरती नजर ठेवता येते किंवा एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या नियंत्रण ठेवता येतं. म्हणून अफगाणिस्तानच्या मागे तुम्हाला रशिया दिसेल, अमेरिका दिसेल शीतयुद्धाच्या वेळेस. आता बघायचं ना तुम्हाला, हळूहळू त्या इन्सिडेंट मी सांगणारच आहे थोडक्यामध्ये, काय काय झालं होतं, कसं कसं होत होतं. तर अफगाणिस्तान आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर तिथे चायनाचा प्रेझेन्स वाढला तर जस्ट इमॅजिन, सेंट्रल एशियामध्ये, आशियाच्या मध्यभागी आहे अफगाणिस्तान, आणि तिथे चायनाचा प्रेझेन्स वाढला तर स्ट्रॅटेजिकली आपण काय जाऊ? मागे जाऊ. आणि एशियामध्ये स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी कुणाची वाढेल? चायनाची वाढेल. आपण ते होऊ देऊ शकतो का? कारण की आपल्यासाठी तो मोठा धोका असेल. पाकिस्तान त्यांच्याकडे, अफगाणिस्तान पण त्यांच्याकडे. किती मोठी हार असेल आपल्यासाठी ती. सो आपल्यासाठी अफगाणिस्तान एक खूप महत्वपूर्ण देश आहे. आणि मधल्या काळामध्ये जेव्हा अफगाणिस्तानमध्ये डेमोक्रेसी होती, 20-30 वर्ष डेमोक्रेसी होती तिथे, तर त्या काळामध्ये आपण अफगाणिस्तानला खूप मदत केलेली आहे, फायनान्शियल असिस्टन्स दिलेला आहे. आज ते ज्या संसदेमध्ये बसतायत ती संसद सुद्धा आपण बांधून दिलेली आहे. अफगाणिस्तानमध्ये जे सलमा डॅम आहे ते डॅम सुद्धा आपणच बांधून दिलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात आपण मदत करतो अफगाणिस्तान. प्रत्येक बजेटमधून आपण त्यांना पैसे देत होतो. कुणाला? अफगाणिस्तानला. का? कारण की भारताचा तिथे प्रेझेन्स राहावा, डेमोक्रॅटिक देशाचा तिथे प्रेझेन्स राहावा, अफगाणिस्तानमध्ये लोकशाही वाढत जावी यासाठी. पण आता झालं उलट. 2023 मध्ये काय झालं? तिथे आलं तालिबानी सरकार. आणि ते हितपूर्वक असतं का? डेमोक्रेसीला चांगलं आहे का? ऑब्व्हियसली नाही. ठीक आहे, तर चला आता सुरू करूयात. तर 1973 मोहम्मद दाऊद खान यांनी काय केला? उठाव केला. 1973 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये राजेशाही होती. किती? 1973 पर्यंत तिथे काय होतं? मोनार्की होती. आणि कधीपासून? एकदम 500-600 वर्षापासून कंटिन्युअसली तिथे मोनार्की होती. ब्रिटिशांच्या ताब्यात गेलता, इंडो अफगाण वॉर झाले होते, बट स्टील नाम मात्र मोनार्की का होईना तिथे कंटिन्युअस होती. बट 1973 ला काय केलं? मोहम्मद दाऊद खान यांनी उठाव केला आणि ते काय म्हटले? आपल्याला तिथे डेमोक्रेसी आणायची. तिथे काय आणायचे? डेमोक्रेसी. आता विचार करा, शेकडो वर्षापासून अफगाणिस्तानमध्ये मोनार्की आहे, राजेशाही आहे, आणि हा व्यक्ती त्याला विरोध करतोय, म्हणजे यांची पण टीम असणार. मग मोहम्मद दाऊद खाननं काय केलं? लालच दिली कुणाला? जे आर्मी ऑफिसर्स होते लोअर ग्रेडचे, छोट्या छोट्या पदांवरती जे होते, मी तुम्हाला मोठे पद देईल, मला मदत करा. मग त्यांना त्या आर्मीनं ते कॅप्चर करायला, राजेशाही कॅप्चर करायला मदत केली आणि तिथे डेमोक्रेसी आणली. आता ही काय फुल फ्लेज डेमोक्रेसी नव्हती, एका पार्टीची सत्ता होती, नावाची डेमोक्रेसी होती. तर राजेशाही जर 400-500 वर्षापासून आहे, तर केवळ मोहम्मद दाऊद खान नाही, बाकी पण लोक असतील ज्यांना राजेशाही नको होती,
त्यांना पण कॉन्फिडन्स मिळाला की नाही, जर दाऊद खान सक्सेस होतोय तर आपण का नाही होणार. आणि मग येतं पीडीपीए, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान. पीडीपीएचं सरकार आतापर्यंत होतं तिथे. तर पीडीपीए म्हणजे काय, मोर सोशलिस्टिक. आणि सोशलिझम कुठे होता शीतयुद्धामध्ये, कोणाकडे होता सोशलिझम? यस, अमेरिका की रशिया? रशिया, USSR. मग ते देश जेव्हा पीडीपीएचं गव्हर्नमेंट येणार तो कोणाच्या जवळ जाणार? रशियाच्या. सो अफगाणिस्तानला रिपब्लिक डिक्लेअर केलं कोणी? मोहम्मद दाऊद खानने. पण त्यांच्यामुळे कॉन्फिडन्स कुणाला मिळाला? अन्य शक्ती ज्यांना राजेशाही नको होती आणि ज्यांना आता दाऊद खान पण नकोय, ती सिंगल पार्टीवालं सरकार पण नकोय. समाजवाद म्हणजे सगळ्यांचं असतं की नाही, तर ती आयडिओलॉजी घेऊन पुढे दाऊद खाननं काय केलं, दाऊद खानला काय केलं? ओव्हरथ्रो केलं, मारून टाकलं. आणि त्याला म्हणतात सौर क्रांती, सौर रिव्होल्युशन. द पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान, पीडीपीएनं काय केलं? दाऊद खानला काढून टाकलं. आणि जे काढून टाकण्याचा जो क्षण होता, जी क्रांती होती, त्याला काय म्हणायचं? सौर क्रांती, सौर रिव्होल्युशन. टेक्स कंट्रोल लिडिंग टू अ कम्युनिस्ट गव्हर्नमेंट. आता कम्युनिस्ट म्हणलं तर कोणाच्या जवळ आलं? USSR, रशिया. कम्युनिझम आणि सोशलिझम एकसारख्याच गोष्टी आहेत. तुम्हाला सांगितलं ना मी. आणखी तुम्हाला थोडक्यात सांगतो. समाजवाद म्हणजे काय, तर राज्याच्या हातात सगळं कंट्रोल असतं आणि सगळ्या नागरिकांना गोष्टी द्यायच्या असतात, समानता. म्हणजे कार्ल मार्क्स म्हटला होता की सोशलिझम, समाजवादामध्ये काय होणार? सगळ्यांना इक्वली गोष्टी मिळणार. आणि जेव्हा सगळ्यांना इक्वल गोष्टी मिळतील तेव्हा राज्य निघून जाणार. आधी काय आहे? उच्च नीच आहे. आधी काय आहे? उच्च नीच आहे. आणि ही उच्च नीच जी आहे ती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्याला म्हणतात हिस्टॉरिकल मटेरियलिझम. UPSCच्या प्रिलिम मध्ये हा क्वेश्चन आला होता, प्रिलिम मध्ये. ऐतिहासिक भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवाद. इंग्लिशमध्ये हिस्टॉरिकल मटेरियलिझम. हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणजे तर दोन क्लासमध्ये सोसायटी ऑलवेज डिवाइड झालेली आहे. आता जेव्हा कार्ल मार्क्स होता तेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली होती, औद्योगिक क्रांती झाली होती. म्हणजे एकीकडे होता कामगार वर्ग आणि एकीकडे होत्या भांडवलदार वर्ग. कारखान्यांचे मालक एकीकडे आणि कारखान्यामध्ये काम करणारे कामगार एकीकडे. तर कार्ल मार्क्स काय म्हणे, हे तर आत्ताचं डिव्हिजन आहे. जुन्या काळामध्ये कारखाने नव्हते, पण जुन्या काळात काय होत्या? जमीन होत्या. तो जमीनदार एकीकडे आणि जमिनीमध्ये काम करणारे मजूर एकीकडे. तर जग ऑलवेज दोन भागात डिवाइड आहे, हॅव्ज आणि हॅव नॉट्स, आहे रे आणि नाही रे. आहे रे म्हणजे कोण? ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, साधन संपत्ती असते, हाऊसवाले. आणि हॅव नॉट्स, नाही रे म्हणजे ज्यांच्याकडे काहीच नाहीये. तर हे हॅव नॉट्स वाल्यांना काय करायचंय? क्रांती करायची आहे. भले तुम्हाला मारून टाकायचंय, कुणाला? हाऊसवाल्यांना मारून टाका, खलास करा. कार्ल मार्क्स म्हणे मारून टाकायचे, मारून टाका. जर ब्लडशेड रिव्होल्युशन व्हायचे सो इट मे, करून टाका. बट सत्ता स्वतःच्या हातात घ्या. आणि मग तुम्ही सत्ता आले म्हणजे तुम्ही कोण बनले? राज्य बनले. सत्ता ज्याच्या हातात तो राज्य. आणि राज्याचं काम काय आहे? की सगळ्या लोकांना इक्वल गोष्टी देणं, समाजवाद. आणि समाजवादामध्ये जेव्हा सगळ्यांना इक्वल गोष्टी मिळतील, समाजवाद पण निघून जाईल आणि काय येईल? साम्यवाद. आणि साम्यवादामध्ये राज्य निघून जातं. ना राज्य असतं, ना पक्ष असतो, ना जात, ना धर्म. म्हणजे क्लासलेस आणि स्टेटलेस सोसायटी. वर्गविरहित, राज्यविरहित समाज. समजलं? वर्गविरहित, राज्यविरहित समाज. काल्पनिक वाटतंय ना? होऊ शकतं असं? राज्य नाहीये, राज्यच नाहीये, लोक चांगले राहत आहेत. तेवढे समजदार झाले का आताचं जग? म्हणून कार्ल मार्क्सला जेवढं नावाजलं सोशलिझमला, तेवढे नाव ठेवले कम्युनिझमला. कम्युनिझम म्हणजे काय? युटोपियन आहे, काल्पनिक आहे, नाही होऊ शकत. विचार करा ना, राज्यविरहित. चायना स्वतःला कम्युनिस्ट म्हणतो, पण पक्ष आहे, राज्य आहे. म्हणजे कळालं ना, सोशलिझम आणि कम्युनिझम भाऊभाऊच आहे. जो राज्य स्वतःला कम्युनिस्ट म्हणेल किंवा सोशलिस्ट म्हणेल ते एकसारखेच झाले. तर पीपल डेमोक्रेटिक पार्टी कोणाच्या जवळ होती? साम्यवादाच्या, म्हणजे समाजवादाच्या जवळ होती. म्हणून ती कोणाच्या जवळ गेली? म्हणजे पीडीपीएला मदत कोणी केली असेल? पीडीपीएला दाऊद खानला मारून टाकायला, त्याचं राज्य काढून टाकायला आणि पीडीपीएचं गव्हर्नमेंट आणायला कोणी मदत केली असेल? कोणी केली असेल? यस, रशियानं केली, USSRनं केली. अमेरिका तर करणार नाही ना. बट आता पीडीपीएचं गव्हर्नमेंट आल्यानंतर सगळ्यात जास्त मिरची कोणाला लागेल? जगामध्ये
सगळ्यात जास्त मिरची कोणाला लागेल? रशियानं तर मदत केली आहे ना, ते रशियाचं पपेट आहे. यस यस, अमेरिका सगळ्यात जास्त. कारण की अफगाणिस्तानवरती कंट्रोल, बाप रे. आणि जर तुम्ही बघाल त्यावेळेस रशिया तर हे अफगाणिस्तानचं वरचा कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान सगळं रशियाचं आहे, सगळं रशियाचं आहे. अमेरिका किती चिडेल. नाव आता असं समजा की आपला आहे हा अफगाणिस्तान, आपण सध्या कोण आहेत? अफगाणी आहोत, अफगाणिस्तान आहे. तर आधी दाऊद खानचं सरकार होतं. दाऊद खाननं राजेशाही संपवली. मग आपण दाऊद खानला संपवलं. आपण म्हणजे कोण? आपण पीडीपीए वाले. समजा आपण पीडीपीए वाले आहेत, आपण यांचं सरकार काढून टाकलं आणि आपलं सरकार आलं. पण आपल्याला मदत कोणी केली होती? रशियानं. आणि हे ना, हे कट्टर विचारक आहेत. हे कोण आहेत? कट्टर विचारक आहेत. कारण की समाजवादामध्ये मला आता सांगा, महिलांना स्वातंत्र्य नको, महिलांना ह्या गोष्टी नको, महिलांना त्या गोष्टी नको, हे चालेल का समाजवादामध्ये? कारण की समाजवादामध्ये काय बघितलं जातं? इक्वल. आपल्यावर प्रभाव कोणाचा आहे? समाजवादाचा. म्हणजे कोणाचा प्रभाव आहे? रशियाचा. पण अफगाणिस्तान एक इस्लामिक नेशन आहे, मुस्लिम राष्ट्र आहे. आता हे सुन्नी विचारसरणीचे आहेत, एकदम कट्टर आहेत. हे यांचं म्हणणं आहे की महिलांना स्वातंत्र्य मिळालं नाही पाहिजे. यांच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण ज्या करतोय त्यांना त्यांचा विरोध आहे. आणि त्यांच्यामध्ये मोस्टली कोण आहेत? हे तालिबान आहेत समजा. तर जेव्हा अफगाणिस्तानमध्ये आपलं सरकार आलंय, आपल्याला मदत केली आहे रशियानं, आणि हे लोक नाराज आहेत, हे लोक डायरेक्ट आपली किलिंग करायला तयार आहेत, यांना कोण मदत करणार? यांना कोण मदत करणार? ऑब्विसली आपल्याला मदत कोणी केली आहे? आणि आपण समाजवादाकडे नाहीत की नाहीत? महिलांना स्वातंत्र्य, महिलांना हे अधिकार, ते अधिकार, आपल्या प्रथा परंपरामध्ये बदल, जिथे आपल्याला डिस्क्रिमिनेटरी वाटत होतं तिथे आपण बदल करत होतो. हे तर आवडत होतं का यांना? कारण की कोण आहेत? कट्टर विचारक आहेत. म्हणजे हे कोण? ह्यांनी काय केली? स्वतःची संघटना बनवली. हे कोण बनले? क्रांतिकारी, दहशतवादी, आतंकवादी बनले. सॉरी, क्रांतिकारी नाही, दहशतवादी बनले. क्रांतिकारी खूप मोठी टर्म, चांगली टर्म असते, बट हे बनले दहशतवादी. यांनी संघटना बनवली. आता त्यांना मदत कोण करणार? जर आपल्याला रशियाने मदत केली, आपलं शासन समाजवादी आहे, त्यांना कोण मदत करणार? अमेरिका. अमेरिका असा लक्ष ठेवून असेल की नाही, जशी मांजर उंदरावरती लक्ष ठेवून असते, कुठे मौका मिळतोय, आणि त्यांना मौका तुम्ही दिला. का मौका दिला? कारण की तुम्हाला आम्ही नकोय, कारण की आम्ही चांगले चांगले बदल करतोय, आणि तुमच्या प्राचीन काळापासून जे तुम्ही चालत आलेले आहेत, गोष्टी चालत आल्या त्याच्या विरोधात आहेत त्या. मग तुम्ही काय करणार? आमच्या अगेन्स्ट प्लान करणार. आता आमच्याकडे आर्मी आहे, आमच्याकडे आर्मी आहे, रशियाची मदत आहे ना, रशिया खतरनाक आहे त्यावेळेस. तर तुम्ही जरा पण मानवर काढली की आम्ही तुम्हाला मारत होतो. मग तुम्ही काय केले? पळून गेले. कुठे? बाजूला पाकिस्तान. आणि पाकिस्तानमध्ये कोणाचा प्रेझेन्स आहे? कोल्ड वॉरच्या वेळेस पाकिस्तानमध्ये कोणाचा प्रेझेन्स आहे? ऑब्विसली अमेरिका. आपल्या अगेन्स्ट होता की नाही अमेरिका त्यावेळेस? तर पाकिस्तानमध्ये कोणाचा प्रेझेन्स आहे? अमेरिकेचा. तुम्ही कुठे गेलात? पाकिस्तानमध्ये गेलायत. आणि तुम्ही कोणावरती नाराज आहेत? पीडीपीए वरती. आणि पीडीपीला सपोर्ट कोणाचा आहे? रशियाचा आहे. मग तुम्ही काय करणार अशा वेळेस? अमेरिकेला मदत मागणार. अमेरिका खुशी खुशी देईल की नाही तुम्हाला मदत? का खुशी खुशी मदत दिली अमेरिका तुम्हाला? कारण की तुम्ही आम्हाला काढून टाकणार ना तिथे. आम्ही जाणं म्हणजे रशियाचा प्रेझेन्स जाणं. म्हणजे बळीचा बकरा कोण ठरतोय? बिचारे नागरिक कुठले? अफगाणिस्तान. आणि अफगाणिस्तानचं की लोकेशन समजलं? तर 1972 पर्यंत तिथे काय आहे? मोनार्की आहे. पण दाऊद खाननं काय केलं? तिथे डेमोक्रेसी आणली. नाममात्र होती, एक पक्षाचीच होती. पण दाऊद खानला पुन्हा 78 मध्ये कोणी काढून टाकलं? पीडीपीए. आणि पीडीपीला सपोर्ट कोणाचा होता? रशियाचा. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? समजलं? समजतंय? ओके. नाव आता बघा, हे बघा, आताचा एशिया आहे. हा, आताचा रशिया इथपर्यंत आहे की नाही? त्यावेळेचा रशिया इथपर्यंत होता. प्लस कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, हे सगळं रशिया आहे. जस्ट इमॅजिन केवढा रशिया असेल. एवढा मोठा कझाकिस्तान कोणाचा आहे? रशियाचा. उझबेकिस्तान ताश्कंद करार झाला होता की नाही?
लाल बहादूर शास्त्रीजी गेले होते 65 मध्ये म्हटलं होतं मी तुम्हाला. तो कुठे झाला होता? ताशकंद, उझबेकिस्तान. तो कुणाचा भाग होता? रशियाचा. देन ताजिकिस्तान, किर्गिस्तान कुणाचा आहे? मग रशियाला तर राहिले तरी बाकी काय? अफगाणिस्तान. कारण की अख्खा कॅप्चर केलं नाही त्यांनी, अख्खा कॅप्चर केलाय. अख्खा एशिया त्यांचा आहे रशियाचा. आणि अमेरिकेला जलसी होत नसेल का मग त्याच्या पावरवरती? महासत्ता तोच बनेल ना जो शक्तिशाली असेल. आणि रशिया केवढा आहे? मग रशिया सगळ्यांचं आता लक्ष कुठे होतं? अफगाणिस्तान. कारण की पाकिस्तानमध्ये कोण आलंय? अमेरिका आलाय. आणि जर दोघांमध्ये युद्ध झालं तर ते इथे खेळलं जावं. बफर स्टेट निर्माण करणं सुरू झालं. म्हणजे बळीचा बकरा कोण ठरतो याच्यामध्ये? अफगाणिस्तान. तर शेवटी आता तुम्ही नाराज झालेले तालिबानी, आमचं पीडीपीएचं गव्हर्नमेंट आम्हाला रशिया मदत करतोय. बट हे बघा, 1979 सोव्हिएत युनियन इन्व्हेड अफगाणिस्तान टू सपोर्ट द पीडीपीए आणि पीडीपीएचं गव्हर्नमेंट आलं. आणि 1992 1992 मध्ये मुजाहिद्दीन फोर्सेस ओव्हरथ्रो द पीडीपीए गव्हर्नमेंट लीडिंग टू सिव्हिल वॉर अमॉंग व्हेरियस फॅक्शन्स. तुम्ही कधी मानवर काढली? मुजाहिद्दीनी म्हणजे कोण? जे धर्मासाठी लढेल, ते स्वर्गात जाईल, ते मुजाहिद्दीनी. तर तेच तालिबानचे एजंट समजा तुम्ही. तर 1992 मध्ये तुम्ही मानवर का काढली? किंवा तुम्ही 1992 मध्ये आमचं गव्हर्नमेंट कसं काय पाडलं? 1992च का? त्याच्या आधी का नाही? आमचं गव्हर्नमेंट आहे ना, कारण आता 79 पासून बघितलं आमचं पीडीपीचं गव्हर्नमेंट आहे, आम्हाला युएसएसआरचा सपोर्ट आहे. तर 1992 लाच तुम्ही कसं काय आले पॉवरमध्ये? तुम्हाला यायलाच पाहिजे हे. 1992 मध्ये का? कारण की जगाला बदलणारी घटना घडली होती. केव्हा? 1992. काय क्लू मिळत नाही? 1992 त्याच्या 1 वर्ष आधी जगाला बदलणारी घटना. मी तुम्हाला म्हटलं होतं फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर आणि 1991. यस, खूप छान, खूप छान. ऑनलाईन जय, खूप छान. 1991 रशियाचं विघटन, रशिया तुटला, शीतयुद्ध संपलं, जगाला बदलणारी घटना, गल्फ वॉर सुरू झाला. जगाला बदललं, शीतयुद्ध संपलं, कारण की रशिया विघटन झालं. कसं काय विसरू शकताय तुम्ही 1991? हिंट देतोय मी तुम्हाला 1 वर्ष आधी. तर 1991 ला काय झालं? रशियाचं विघटन झालं. आता आम्हाला सपोर्ट कोणाचा होता? रशियाचा. आता मिळणार का तो? का? कारण कमजोर झाला रशिया. मग ताकदवर कोण होणार? अमेरिका, तुमचे सपोर्टर्स. मग 1992 ला काय झालं? तुमचं सरकार आलं, तालिबानचं सरकार आलं. फॉर्मली 1995 पासून सुरू झाली, पण बघा अफगाणिस्तानचं लोकेशन आणि त्यासाठी झालेले भांडणं. तुमचं सरकार आलं.